मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की विषयानुसार म्हणजे विषयाची निवड आपण कशी करायची. हा एक महत्वाचा भाग आहे आपल्या शिक्षक भरतीमध्ये. म्हणजे आपण जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे किंवा आपण जर पीजी केलेलं असेल तर आपण कोणत्या विषयासाठी अध्यापन करण्यास पात्र आहोत हे आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण बरेचसे शिक्षक उमेदवार जे आहेत आपले ते अजूनही त्यांच्या काही या बाबतीत अडचणी आहेत. ते जे कमेंट्स टाकतात त्यामध्ये ते विचारत आहेत. त्यासाठी आपण वारंवार हा जो महत्वाचा विषय आहे त्यावर आपण थोडस म्हणजे भर देत आहोत. कारण काय तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये असा भ्रम आहे की ज्या मेथड मी बीएड मध्ये अध्यापनासाठी घेतल्या होत्या त्याच मेथडसाठी मी अध्यापन करण्यासाठी पात्र आहो किंवा शिकवण्यासाठी पात्र आहो, हा एक भ्रम त्यांच्या मनामध्ये आहे. यामध्ये तथ्य नाही. तुम्ही ज्या शिकवण्यासाठी मेथड घेतल्या त्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच असे विषय असतात. ते विषय तुमच्या ग्रॅज्युएशन पर्यंत असतात. तेव्हा तुम्ही 6 ते 8, 9 ते 10च्या गटाला तो विषय शिकवण्यासाठी पात्र असता. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणखी याच्यामध्ये महत्वाचं आहे की जाहिरातीमध्ये म्हणजे ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा असतात त्या पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करतात. ती जाहिरात बघितल्यानंतर आणि त्या जाहिरातीमध्ये जे विषय दिलेले असतात त्या विषयासाठी आपण पात्र आहोत की नाही, हा सुद्धा एक जटिल प्रश्न आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून आपण काय करणार आहे, काही जाहिराती म्हणजे ज्या काही पवित्र पोर्टलवर या अगोदर आलेल्या जाहिराती आहेत, ज्या शिक्षण संस्थेच्या जाहिराती आहेत, त्याचं एक उदाहरण आपण घेऊ आणि त्यावरून तो विषय शिकवण्यासाठी कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे हे आपणा सर्वांना एक समजा समजण्यासाठी एक सोपं जाणार आहे असं मला वाटते. त्यासाठी मी आता एक जाहिरात इथं शेअर करतो. त्या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्यासाठी त्यांनी माध्यम सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी गट सुद्धा दिलेले आहेत. मग त्या गटाचं क्वालिफिकेशन्स काय असते ते सुद्धा आपल्याला आता बघायचं आहे. क्वालिफिकेशन म्हटलं की मित्र याच्यामध्ये 2 प्रकारचं क्वालिफिकेशन्स येते. एक येते तुमची शैक्षणिक पात्रता आणि दुसरी येते व्यावसायिक पात्रता. शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमचा जो भाग आहे तो एक तर एचएससी हे जे आहे हे शैक्षणिक पात्रता झाली. डीएड जर आलं तर ते व्यावसायिक पात्रता आहे. तुम्ही जर बीए बीएड असाल तर बीए शैक्षणिक पात्रता आहे. बीएड ही व्यावसायिक पात्रता आहे. तुम्ही पीजी असाल प्लस बीएड असाल तर पीजी ज्या विषयामध्ये तुम्ही केलेलं आहे ते तुमची शैक्षणिक पात्रता असते आणि जे बीएड तुम्ही केलेलं आहे ती तुमची व्यावसायिक पात्रता आहे. हे तुम्ही आवर्जून इथं लक्षात घ्यायला पाहिजे. चला तर मग मी आता आपला जास्त वेळ घेत नाही. मी इथं जाहिरात घेतो, एका शिक्षण संस्थेची जाहिरात आहे आपल्याकडे. ती जाहिरात या स्क्रीनवर शेअर करतोय आणि या जाहिरातीनुसार यामध्ये जे दिलेले वर्गानुसार गट आहेत, त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये विषय दिलेले आहेत. त्याच्यानंतर ती जी संस्था आहे तिची टाईप कोणती आहे, म्हणजे ऍडेड आहे, अनऍडेड आहे, पार्शली ऍडेड आहे, हे आपण कसं ओळखायचं? कारण हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. याच्यात काय तुमचे प्रेफरन्स देताना जर काय तुमची चूक झाली ना तर ती चूक मित्र हो सुधारता येत नाही. म्हणजे तुम्ही योग्य असताना एखाद्या अयोग्य ठिकाणी तुमची निवड होऊ शकते आणि ती पूर्णपणे जबाबदारी त्या शिक्षक उमेदवाराची आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. बघा ही जर जाहिरात बघितली आपण, एज्युकेशन लेवल इथं दिलेलं आहे त्यांनी सेकंडरी, मीडियम दिलेलं आहे इथं मराठी माध्यमाची ही शाळा आहे मित्रांनो.
परंतु शाळा जरी मराठी माध्यमाची असली तरी बऱ्याचशा शाळेमध्ये सेमी इंग्लिश असते आणि सेमी इंग्लिश असल्यामुळे तिथं काही विषय इंग्रजीमध्ये शिकवल्या जातात. त्यामुळे तिथं टीचिंगचं जो काही मेथड आहे ती इंग्रजी म्हणजे जे काही टीचिंगचा जो काही समजा मीडियम आहे ते इंग्रजी मीडियम ते मागतात हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हा भाग काही विषयासाठी येतो म्हणजे सायन्स आहे जसं सेमी इंग्लिश मध्ये सायन्स आणि गणित हे जे दोन विषय आहेत हे इंग्रजी माध्यमामध्ये शिकवावे लागतात सेमी इंग्लिश जिथं असेल तिथं. पण ती शाळा मराठी माध्यमाची असते हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बघा आता यांनी दिलेलं आहे इथं याच्यामध्ये सिरियल नंबर आहे, त्यानंतर पोस्ट आहे, त्यानंतर सब्जेक्ट आहे, टीचिंग मीडियम दिलेलं आहे म्हणजे कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवायचं आहे. मराठी भाषेमध्ये शिकवायचं आहे की इंग्लिश भाषेमध्ये शिकवायचं आहे ते सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर हे जे ऍडेड टाईप दिलेले आहे म्हणजे ऍडेड आहे अनऍडेड आहे तो जो भाग आहे तो सुद्धा इथे दिलेला आहे आणि ऍडव्हर्टाइज पोस्ट सुद्धा इथं दिलेल्या आहेत आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर रिकमेंडेशन म्हणजे एकूण आम्ही किती कॅन्डिडेट याच्यासाठी इंटरव्ह्यू साठी पाठवले कारण तेव्हा जे प्रमाण होतं ते एकाच 10 होतं. त्यामुळे 4 पोस्ट जरी असल्या तरी 10 चुक 40 एका पोस्ट साठी 10 उमेदवार म्हणून त्यांनी इथं 40 उमेदवार पाठवले होते. याचा अर्थ होतो मित्र आणि हे आपण आवर्जून समजून घ्यायला पाहिजे कारण पुढे आपली अडचण निर्माण होणार नाही. कारण एकदा सेल्फ सर्टिफिकेशन झालं म्हणजे तुमची जबाबदारी वाढली ती कमी झालेली नाही हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे पुढल्या प्रोसेसमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या विचारपूर्वक करायच्या आहेत. बघा ग्रॅज्युएट टीचर इथं दिलेला आहे आणि जो गट आहे वर्गाचा तो 6 ते 8 चा दिलेला आहे. ग्रॅज्युएट टीचर गट दिलेला आहे 6 ते 8 म्हणजे इथं ही जी पोस्ट आहे ही पोस्ट 6 ते 8 या वर्गासाठी आहे 6वा 7वा आणि 8वा हा जो गट आहे याच्यासाठी आहे. मग याच्यासाठी जे लँग्वेजचा विषय जो त्यांनी दिलेला आहे तो आहे मराठी विषयासाठी ही पोस्ट आहे. मग आता मराठी विषयासाठी आहेत इथं पात्र कोण तर ज्या आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना BA तिन्ही वर्षासाठी मराठी असेल किंवा मराठी लिटरेचर असेल. हे दोन्ही शब्द लक्षात घ्या. मराठी असू शकते त्यांना किंवा मराठी लिटरेचर हा विषय जर असेल तर ते जे शिक्षक उमेदवार आहेत ते शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टिकोनातून पात्र आहेत. शब्द पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक नाही म्हणत मी शैक्षणिक पात्रता त्यांची BA पाहिजे आणि BA ला तिन्ही वर्षाला त्यांना मराठी किंवा मराठी लिटरेचर विषय जर असेल तर या पोस्टसाठी ते जे शिक्षक उमेदवार आहेत ते पात्र आहेत. तर राहिला प्रश्न पुढचा व्यावसायिक पात्रतेचा आणि व्यावसायिक पात्रता 6 ते 8च्या गटाला एक तर ते म्हणजे BA तर ते कंपल्सरीच आहे हे झाली त्यांची शैक्षणिक पात्रता कंपल्सरी मध्ये काय पाहिजे तर BA पाहिजे विषय कोणता पाहिजे तर BAच्या तिन्ही वर्षातला मराठी असायला पाहिजे किंवा मराठी लिटरेचर असायला पाहिजे. आता मी जातो व्यावसायिक पात्रतेकडे आणि 6 ते 8च्या गटाला व्यावसायिक पात्रतेसाठी ऑप्शन त्यांनी दिलेला आहे एक तर ते D.Ed असू शकतात किंवा B.Ed ही त्यांना चालतात. म्हणजे B.Ed इथं अप्लाय करू शकतात BA D.Ed इथं अप्लाय करू शकतात किंवा प्रिफरन्स देऊ शकतात हे लक्षात घ्या. फक्त फरक एवढा आहे की BA ला त्यांना तिन्ही वर्षाला मराठी विषय किंवा मराठी लिटरेचर असायला पाहिजे. हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे. ही झाली याच्यामधली पहिली पोस्ट. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8चा गट आहे पुन्हा. बघा व्यावसायिक पात्रता इथं D.Ed किंवा B.Ed चालणार आहे पण ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे आणि पोस्ट कुठली आहे तर मॅथमॅटिक्स म्हणजे BSc ला तिन्ही वर्षाला त्यांना मॅथमॅटिक्स विषय असायला पाहिजे. म्हणजेच BSc मॅथमॅटिक्स ज्यांचं होतं ते जे शिक्षक उमेदवार आहेत ते हा विषय शिकवण्यासाठी पात्र आहेत. परंतु त्यांना इथं टीचिंग मीडियम दिलेलं आहे इंग्लिश मीडियम म्हणजे इथं इंग्लिश मीडियम मध्ये त्यांना शिकवावं लागणार आहे. जे मॅथमॅटिक्स आहे 6 ते 8च ते इंग्रजी मीडियम आहे इथे इंग्रजी माध्यमातून त्यांना शिकवावं लागणार आहे. मराठी माध्यमातून शिकवावं लागणार नाही. त्यासाठी तुम्ही कॅपेबल असायला पाहिजे.
परंतु त्याचं जे शैक्षणिक पात्रता आहे ते बीएससी मॅथमॅटिक्स हा त्याच्यामधला मेजर विषय आहे, मुख्य विषय आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे बीएससी ला मुख्य विषय तुमचा कुठला असायला पाहिजे, तर गणित असायला पाहिजे, मॅथमॅटिक्स असायला पाहिजे. आणि व्यावसायिक पात्रता तुमची एक तर डीएड असू शकते, एक तर बीएड असू शकते. तेव्हा तुम्ही या 6 ते 8च्या गटाला शिकवण्यासाठी पात्र आहात, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. हे जो आपण ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 9 ते 10, आता 9 ते 10. आता बघा, शैक्षणिक पात्रता इथं ग्रॅज्युएशन आवश्यकच आहे संबंधित विषयामध्ये. आणि व्यावसायिक पात्रता आता बीएड पाहिजे, डीएड चालणार नाही. 6 ते 8 पर्यंत डीएड बीएड चालते, म्हणजे डीएड असो किंवा बीएड असो. पण 9 ते 10ला बीएडच पाहिजे व्यावसायिक पात्रतेमध्ये, डीएड इथं चालत नाही. त्यामुळे त्यांनी इथं प्रिफरन्स देऊ नये, जरी त्यांचं ग्रॅज्युएशन म्हणजे असेल या याच्यामध्ये मराठीमध्ये, पण ते जर बीएड नसतील तर ते तिथं पात्र नाहीत. आता ही जी पोस्ट आहे मित्र, इथं 9 ते 10ची, ही मराठीची आहे. म्हणजे बीए बीएड असं आपलं क्वालिफिकेशन असायला पाहिजे. आणि बीए ला मेजर विषय हा मराठी असायला पाहिजे. प्लस तुम्ही व्यावसायिक पात्रता तुमची बीएड असायला पाहिजे. त्यानंतर हे 6 ते 8च्या गटाला सायन्स मध्ये आहे, म्हणजे इथं पदवीधर बीएससी बायोलॉजी पाहिजे. आणि त्यांची व्यावसायिक पात्रता एक तर डीएड चालेल किंवा बीएड चालेल. मेजर विषय बायोलॉजी म्हणजेच हा सायन्स असायला पाहिजे. सायन्स मध्ये त्याच्यामध्ये बायोलॉजी येईल किंवा फिजिक्स येईल किंवा केमिस्ट्री येईल. हे सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. परंतु एक लक्षात घ्या, सायन्स म्हटलं की मेजर विषय हा जीवशास्त्र पकडल्या जातो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर पुन्हा ग्रॅज्युएट टीचर 5 नंबरचं जर पाहिलं तुम्ही, 9 ते 10 म्हणजे बीएससी बीएड पाहिजे. कोणत्या विषयामध्ये पाहिजे, तर मेजर विषय बीएससी ला मॅथमॅटिक्स असायला पाहिजे. आणि टीचिंग मीडियम काय आहे, तर इंग्लिश मीडियम मध्ये तुम्ही शिकवायला पाहिजे. आणि ऍडेड आहे, म्हणजे हे 100% ग्रँडेड पोस्ट आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे इथं दिलेलं आहे हायर सेकंडरी टीचर. हायर सेकंडरी टीचर हे लक्षात घ्या. हा गट कोणता आहे, 11-12चा गट येतो मित्र. आणि 11-12च्या गटासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती पीजी बीएड आहे. पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पदव्युत्तर पदवी तुमची असली पाहिजे, प्लस तुम्ही बीएड असायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर हायर सेकंडरी म्हणजे 11-12चा गट आहे. इकॉनॉमिक्स म्हणजे एम ए इकॉनॉमिक्स पाहिजे आपल्याला. इकॉनॉमिक्स हा मेजर सब्जेक्ट आहे. तर मास्टर ऑफ आर्ट तुम्ही इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये केलेलं पाहिजेच. हे शैक्षणिक पात्रतेसाठी कंपल्सरी आहे. प्लस व्यावसायिक पात्रता त्यासोबतच तुम्ही बीएड सुद्धा त्यांना पाहिजे. हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि एम ए ला तुमचा सेकंड क्लास असायला पाहिजे. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. पुन्हा इथं दिलेलं आहे त्यांनी हायर सेकंडरी टीचर हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स, इथं महत्वाचं आहे. हायर सेकंडरी टीचर आणि सब्जेक्ट दिला हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स. आता हायर सेकंडरी 11-12चा गट येतो. वर्ग कोणता येईल, 11-12. आणि विषय कोणते आहे, हिस्ट्री आणि पॉलिटिकल आहे. आता इथं तुम्हाला 2 विषयामध्ये तुमचं पीजी असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एम ए हिस्ट्री असायला पाहिजे, म्हणजे मास्टर ऑफ आर्ट हिस्ट्री, आपण त्याला मराठीत इतिहासामध्ये पाहिजे. प्लस तुम्हाला एम ए पॉलिटिकल सायन्स म्हणजे एम ए तुम्ही राज्यशास्त्रामध्ये सुद्धा असायला पाहिजे. तरच तुम्ही इथं डिफरन्स देण्यास पात्र आहात किंवा या पोस्टसाठी तुम्ही पात्र. तुम्ही जर एम ए हिस्ट्री असाल आणि तुम्ही एम ए पॉलिटिकल नसाल, तर तुम्ही याच्यासाठी इथं या पोस्टसाठी तुम्ही पात्र नाही. इथं 2 विषयामध्ये लक्षात घ्या, 2 विषयामध्ये एम ए पाहिजे आपल्याला. आणि कोणकोणते 2 विषय त्यांनी तिथं दिलेले आहेत, एम ए हिस्ट्री पण पाहिजे आणि एम ए तुमचं कशामध्ये व्हायला पाहिजे, पॉलिटिकल सायन्स मध्ये सुद्धा असायला पाहिजे. तरच तुमचा शालार्थ आयडी जनरेट होते, तुमची इथं निवड होते, अन्यथा तुमची इथं निवड होत नाही. हे इथं लक्षात घ्या. हायर सेकंडरी टीचर लँग्वेज मराठी दिलेली आहे. म्हणजे एम ए तुमचं मराठीमध्ये असायला पाहिजे, प्लस बीएड जर असेल तर तुम्ही इथं पात्र आहात. बाकी तुम्ही त्याच्यामधलं रिझर्वेशन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बघायला पाहिजे. मी त्यावर सध्या बोलत नाही. मी फक्त विषयाची निवड कशी करायची हा एक मेजर समस्या आमच्या शिक्षक उमेदवारांनी बंधू भगिनीमध्ये झालेली आहे.
त्या समस्येवर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक्झाम्पल घेतोय, आपण एक जाहिरात आपण घेतलेली आहे आणि त्यावरून आपण त्याविषयी चर्चा करतो आहे. कुठं बघायचंय आपल्याला? हायर सेकंडरी टीचर लँग्वेज आहे इथं मराठी इकॉनॉमिक्स. आता बघा इथेही मोठा एक हे आहे. यांनी सांगितलं की लँग्वेज आम्हाला मराठी, म्हणजे तुम्ही एम ए मराठी असायला पाहिजे, प्लस एम ए इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र तरी पाहिजे. म्हणजे तुम्ही इथं 2 विषयामध्ये एम ए असाल. एक विषय म्हणजे मराठी, दुसरा विषय म्हणजेच कुठला आहे? इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र, आणि प्लस तुम्ही बीएड, तरच तुम्ही हा विषय शिकवण्यास पात्र आहात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अन्यथा आपण हा विषय शिकवण्यास पात्र नाही. या पोस्टसाठी आपण पात्र नाही, असं आपण गृहीत करण्यास काहीच होत नाही. म्हणून आपण आपला जो जास्तीत जास्त फोकस आहे की विषयाची निवड कशी करायची. म्हणजे जो विषय जाहिरातीमध्ये दिलेला आहे, तो त्या विषयासाठी मी शिकवण्यास किंवा माझ्याजवळ त्या विषय शिकवण्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे की नाही. तर व्यावसायिक पात्रतेबाबतीत निश्चिंत राहा, तो भाग वेगळा आहे. फक्त शैक्षणिक पात्रतेमध्येच विषयाचा भाग येतो, व्यावसायिक पात्रतेमध्ये येत नाही. त्यामुळे बीएडच्या ज्या काही मेथड आहेत त्या काही फारशा महत्वाच्या नाहीत, हे आपण इथं लक्षात घेऊन घ्यायला पाहिजे मित्र. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते मी आज तुम्हाला या जाहिरातीमधल्या 1 ते 9 पोस्ट आहेत त्यावर आपण चर्चा केलेली आहे. आणखी काही पोस्ट येतील, आणखी काही आपल्याकडे जाहिरात आहे, त्यावर सुद्धा आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण चर्चा करणार आहोत. जेणेकरून आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची विषय निवडीच्या बाबतीतली शंका नसावी. विषय निवड म्हणजेच काय, की जिथं पोस्ट दिलेली आहे त्या पोस्टच्या समोर जो सब्जेक्ट दिलेला आहे, तो सब्जेक्ट शिकवण्यासाठी मी पात्र आहे की नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते कुठून ओळखायचं? आपलं जर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनच्या मेजर विषयावरून, आणि आपण जर पीजी असेल तर पीजीच्या मेजर विषयावरून ते आपल्याला ओळखता येते. इतकं हे साधं आणि सोपं आहे मित्र. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्याला भरपूर लाईक करा, त्याला शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.